एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे। एका लॉजमध्ये पंख्याला गळफास घेऊन विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। नंदिनी प्रतीक करवा असं या मयत महिलेचं नाव असून ही महिला वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील रहिवासी आहे। घटना सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर हिंगोली शहरातील एका लॉजमध्ये पंख्याला गळफास घेऊन विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। नंदिनी प्रतीक करवा असं या मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून ही महिला वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील रहिवासी आहे। आत्महत्येपूर्वी आपल्या नातेवाईकांना मयत महिलेनं फोनवर मेसेज करून कळवलं। पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून आत्महत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट नाहीये। तिने बहिणीच्या नवऱ्याला केलेला शेवटचा मेसेज समोर आलाय, त्यात आपल्या आत्महत्येला कुणाला जबाबदार धरू नये असं म्हणत दुसरं कारण असल्याचा उल्लेख केलेला आहे। संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर इथल्या नंदिनी वीरेंद्र तिवारी हिचं 2 महिन्यांपूर्वीच रिसोड इथल्या प्रतीक कारवा सोबत लग्न झालं होतं। तर काही दिवसांपूर्वी नंदिनी तिच्या बहिणीकडे राहण्यासाठी गेली होती, पण शनिवारी सकाळी अचानक घरातून निघून गेल्यानंतर ती लवकर परतली नाही, तेव्हा कुटुंबीय तिचा शोध घेत होते। सकाळी घरातून गेल्यानंतर नंदिनीने तिच्या बहिणीच्या नवऱ्याच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला, त्यात तिनं आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलंय। तिने शहरातील एका लॉजवर रूममध्ये गळफास घेत जीवन संपवलंय। पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला। दीदी, तू खूप सपोर्ट केलास, मी खूप प्रयत्न केला, पण माझ्याकडून काहीच होत नाहीये। मी फक्त माझ्यासाठी हे पाऊल उचलतेय, यात कुणाची चूक नाहीये। माझ्या पतीनेही मला चांगली साथ दिली, पण मी दुसऱ्या काही कारणानं चांगली राहू शकत नाही असा उल्लेख शेवटच्या मेसेजद्वारे तिने केलेला आहे।